Hello student, welcome to all. In the last lecture, we learn about dimensions, how to derive the dimensions, what is meant by dimensions, and I told you the uses of dimensional analysis. There are three uses of dimensional analysis there. First is to check the correctness of physical equation. Second is to establish the relationship between related physical quantities. And third application is to find the conversion factor. आज आपण हे तिघ ऍप्लिकेशन एक एक करून डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. सो लेट्स सी द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस म्हणजे काय की हे जे डायमेन्शन्स काढण्याची मेथड आपण स्टडी केली, हे जे आपण मागच्या लेक्चरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं की प्रेशरचे डायमेन्शन्स आहे m⁻⁴, l⁻⁻⁴, t⁻⁻2 राहतील. फॉर्म्युलावरून आपण डायमेन्शन्स काढू शकतो किंवा 4 चे डायमेन्शन्स m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻2 आहेत. मग हे डायमेन्शन्स का काढायचे, हे डायमेन्शन्स कशासाठी आपण फाइंड आउट करणार आहे, तर याच्यासाठीच आपल्याला या डायमेन्शन्सचे युजेस स्टडी करावे लागतील. मग फर्स्ट यूज या डायमेन्शन्सचा आहे टू check the correctness of physical equation. जे फिजिकल इक्वेशन आपल्याला दिलं जाईल ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी या डायमेन्शनल अनालिसिसचा उपयोग होतो. आता डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे कसं चेक करायचं आणि फिजिकल इक्वेशन म्हणजे काय. सी, कोणतं इक्वेशन फिजिक्स मध्ये जे इक्वेशन फिजिकल क्वांटिटीचं रिलेशन आपल्याला देईल ते फिजिकल क्वांटिटीचं इक्वेशन बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण या डायमेन्शनल अनालिसिसचा उपयोग करू शकतो. म्हणजे काय मग, सी, वी नो द डिफरंट फिजिकल इक्वेशन्स रिलेटेड टू कायनेमॅटिक्स. इक्वेशन ऑफ मोशन इन कायनेमॅटिक्स जर तुम्हाला माहिती असेल इक्वेशन ऑफ मोशन कायनेमॅटिक्स मधलं, तर ते फॉर एक्झाम्पल मग कोणतं इक्वेशन आहे, फिजिकल इक्वेशन कसे, तर आपण एक इक्वेशन स्टडी केलंय v इज इक्वल टू u प्लस at. हे एक फिजिकल इक्वेशन आहे, एक इक्वेशन आहे. फिजिकल इक्वेशन म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचं रिलेशन असेल असं एक इक्वेशन आपल्याला मिळालं. जसं मॅथ मध्ये आपण पॉलिनॉमियल स्टडी केलाय ते इक्वेशन आहे, तसं हे फिजिकल इक्वेशन आहे. फिजिक्सच्या वेगवेगळ्या क्वांटिटी याच्यामध्ये. मग कोणकोणत्या क्वांटिटी आहे, तर v म्हणजे याच्यामध्ये आहे v इज कॉल्ड फायनल वेलॉसिटी, वेअर v इज कॉल्ड फायनल वेलॉसिटी. v म्हणजे फायनल वेलॉसिटी आहे. ऑब्जेक्टची फायनल वेलॉसिटी v ने दाखवतो. u असेल तर ते आहे इनिशियल वेलॉसिटी. A means acceleration and T म्हणजे time. So here this is one physical equation is given there, and see in the using the first application of according to the first application of dimensional analysis we have to check whether this equation is dimensionally correct or not. So we have to use the dimensional analysis first to check the dimension, to check whether this equation is correct or not. So let's see how we check. So listen first, theoretically I told you how we can check the correctness of equation. पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून देतो की आपण कसं चेक करू शकतो आणि मग ऍक्च्युअल आपण चेक करून बघू. मग हे जर इक्वेशन तुम्ही बघितलं, इफ यू ऑब्झर्व दिस इक्वेशन, then
देर आर 3 टर्म्स इन द इक्वेशन. जर हे इक्वेशन तुम्ही बघितलं तर या इक्वेशन मध्ये एकूण 3 टर्म आहे. कोणकोणत्या 3 टर्म? सी, फर्स्ट टर्म इज द वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी इज द फर्स्ट टर्म, याला आपण फर्स्ट टर्म म्हणू शकतो. इनिशियल वेलॉसिटी इज द सेकंड टर्म, आणि हा जो एटी कंबाइंड प्रोडक्ट आहे, दिस इज द थर्ड टर्म. सो टोटल 3 टर्म्स आर देअर इन दिस इक्वेशन. 3 वेगवेगळ्या टर्म पासून हे इक्वेशन तयार झालं. सी, क्वांटिटीज आर 4 इन द इक्वेशन. या इक्वेशन मध्ये क्वांटिटी ज्या दिल्या आहेत त्या 4 आहेत, बट टर्म्स आर 3. लक्षात घ्या काय सांगतोय, क्वांटिटी 4 आहे. क्वांटिटी कोणत्या? व्ही, फिजिकल क्वांटिटी मी म्हटलं तर VUAT असे 4 फिजिकल क्वांटिटी आहे, पण टर्म मात्र 3 आहे. मग या 3 टर्म मध्ये आपल्याला हे इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे जर सांगायचं असेल, हे जर शो करायचं आहे, हे दाखवायचं आहे की इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे जर चेक करायचं आहे, तर यासाठी 3 टर्म, जेवढ्या इक्वेशन मध्ये टर्म असतील प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. अँड इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स आर सेम, देन द इक्वेशन इज करेक्ट. जर जेवढ्या टर्म या इक्वेशन मध्ये असतील त्या सगळ्या टर्मचे डायमेन्शन जर सेम आले तर इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं आपल्याला म्हणतात. म्हणजे व्ही चे डायमेन्शन्स काढायचे, यू चे डायमेन्शन्स काढायचे, एटी चे डायमेन्शन्स काढायचे, आणि तिघांचे डायमेन्शन्स सेम आले तर इक्वेशन करेक्ट आहे, अदरवाइज इनकरेक्ट. मग लेट सी, हे झालं थेरॉटिकली. म्हणजे आपल्याला यामध्ये काय करायचंय, व्ही, यू आणि एटी या तिघांचे डायमेन्शन्स, वी हॅव टू फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ these 3 and compare the dimensions. If the dimensions are same, then we can say that this equation is dimensionally correct. Or if the dimensions are not same, if for a single term, if the dimensions are different out of these 3, एका टर्मचे for a single term dimensions different असतील, then the equation is incorrect. Okay, so let's check it. How we check the correctness of this equation? So first, what I told you to write the dimensions of each term. So while writing the answer, you have to first write the given equation and then given things. जेव्हा तुम्ही आन्सर लिहाल तेव्हा दिलेलं इक्वेशन पहिले लिहायचं, त्याच्यामध्ये येणाऱ्या क्वांटिटी जसे मी व्हेअर करून लिहिलंय तशा सगळ्या क्वांटिटी लिहायच्या, अँड देन नेक्स्ट ईच टर्मचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. मग फर्स्ट टर्म कोणती? देन आय राईट हिअर डायमेन्शन्स ऑफ व्ही. मग पहिली टर्म व्ही आहे, व्हेलॉसिटी आहे, फायनल व्हेलॉसिटी आहे. सो वी हॅव टू राईट द डायमेन्शन्स ऑफ व्ही इज इक्वल. नाउ हिअर इफ यू नो द डायमेन्शन्स देन यू कॅन राईट इट डिरेक्टली. जर तुम्हाला डायमेन्शन्स लर्न असतील, रिमेंबर केलेले असतील, तुम्ही लर्न केलेले असतील तर तुम्ही डिरेक्टली लिहू शकतात. माहिती नसतील तर तुम्ही डिराईव्ह करू शकतात. मग डिराईव्ह केला तर तुम्हाला एक्स्ट्रा टाइम लागेल, लर्न असतील तर तुम्ही डिरेक्टली डायमेन्शन्स लिहू शकतात. अँड द बेस्ट वे टू सॉल्व इट, यू हॅव टू रिमेंबर, यू हॅव टू लर्न ऑल द डायमेन्शन्स. ऍटलीस्ट ज्या बेसिक क्वांटिटी आहे त्यांचे तरी डायमेन्शन्स तुम्हाला लर्न करावे लागतील. So dimensions of V is equal to C, m raised to 0, L raised to 1, T raised to minus 1. These are the dimensions of V. Now second term is what? आता 1 चे dimensions आले, I give that equation number 1. Give it equation number 1. Now second term, dimensions of U. U is what? C. V म्हणजे फायनल वेलोसिटी, U म्हणजे इनिशियल वेलोसिटी. दो these are final and initial, but the term related to these two is velocity. इथे जरी फायनल वेलोसिटी असलं, इनिशियल वेलोसिटी असलं तरी टर्म फिजिकल क्वांटिटी कोणती? वेलोसिटीच आहे. आणि डायमेन्शन्स हे क्वांटिटीचे असतील, इनिशियल फायनल नुसार डायमेन्शन चेंज होत नाही. म्हणजे जे फायनल वेलोसिटीचे डायमेन्शन्स ते इनिशियल वेलोसिटीचे डायमेन्शन्स. कुठल्याही प्रकारची वेलोसिटी असेल लिनियर मोशन मध्ये तर त्याचे डायमेन्शन सारखेच येतील. सो इथं सुद्धा येईल m raised to 0, L raised to 1, T raised to minus 1. So give it equation number 2.
First आलं, second आलं. Now, what is the third term? Third term is AT. So here we have to derive the dimensions of product. So here I write what? Dimension of A into T. So first I write the dimensions of A, m raised to 0, L raised to 1, T raised to minus 2, multiply by m raised to 0, L raised to 0, T raised to 1, because time is a individual fundamental quantity is there. So here next, what is the combined simplification of this? See, m raised to 0, m raised to 0. Base are same, multiplication is there, then we add the product. But 0, we add the power. But 0 is there, 0 plus 0, 0 there. Now L. See, 1 plus 0, 1. T, minus 2 plus 1, it is minus 1. So, the dimensions of AT are m raised to 0, L raised to 1, T raised to minus 1, and this is the equation number 3. Now see what I write. From equation 1, 2 and 3. 1, 2 and 3. The dimensions of each term, the dimensions of each term in given physical equation, or we can write in given equation are. See, कशा dimensions आहे बघा. Final velocity चे m raised to 0, L raised to 1, T raised to minus 1. Initial velocity चे पण m raised to 0, L raised to 1, T raised to minus 1. AT चे पण m raised to 0, L raised to 1, T raised to minus 1. So the dimensions of each term in given equation are same, and hence जर dimension same आहे तर आपण लिहू शकतो hence the given physical equation is dimensionally correct. Hence, the given physical equation is dimensionally correct. मग हेच आपल्याला आहे, म्हणजे आपण इथं काय केलं, see here we check that given equation is correct or not. Means this is the first use of dimensional analysis in which we check the given equation is dimensionally correct or not. And how we check? We have to derive the dimensions of each term in the given equation. If the dimensions of each term are same, then the given equation is correct. Otherwise, the given equation is incorrect. And listen, according to question, you have to write the answer. Question is asked like that, check the given equation is dimensionally correct or not. So if we have to ask about only checking, then we have to write the answer in this way. So we have to just check whether the equation is correct or not. आपल्याला प्रश्न कसा विचारलाय त्याच्यानुसार ऑप्शन आन्सर लिहायचा. जर तुम्हाला विचारलं असेल चेक करा, तर फक्त चेक करा करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. इफ द इक्वेशन इज इनकरेक्ट, then write that equation is dimensionally incorrect. Don't correct it. We don't have to correct it. आपल्याला ते इक्वेशन करेक्ट करायचं नाहीये, आपल्याला फक्त चेक करायचंय की ते करेक्ट आहे की नाही. ओके. Now second application. So here this is the first use of dimensional analysis. Now see, second use of dimensional analysis is to establish. आता सेकंड यूज आपण बघणार आहे. टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन related physical quantity. Related physical
क्वांटिटी. व्हॉट इज इट मीन? काय अर्थ होतो याचा? खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. फिजिक्स मध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्युले स्टडी करतो, बरोबर? वेगवेगळे फॉर्म्युले, जसं तुम्हाला माहिती असेल तर प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया आपण घेतो. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू एक्सेलरेशन घेतो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तसा आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय बघा? कायनेटिक रिलेशन म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा जर मी फॉर्म्युला घेतला तर हा 1/2 mv². मग बघा, इन दिस फॉर्म्युला हाऊ वी नो दॅट द पॉवर ऑफ m इज 1 अँड द पॉवर ऑफ वेलॉसिटी इज 2. मग हे जे ठरवलं जातं दॅट इज युजिंग द डायमेन्शनल अनालिसिस. हा जो फॉर्म्युला इथं काढला गेला आहे, हा जो फॉर्म्युला, दिस फॉर्म्युला वी राईट हिअर, this formula is based on this dimensional analysis. We derive the relation between kinetic energy, mass and velocity by using this dimensional analysis. म्हणजे डायमेन्शनल अनालिसिसच्याच मदतीने आपण हे फॉर्म्युले तयार करू शकतो आणि हे फॉर्म्युले या तीन क्वांटिटी मधलं रिलेशन एक्झॅक्ट किती आहे, स्क्वेअर घ्यायचा का क्यूब घ्यायचा की 1 पॉवर घ्यायची की 5th पॉवर घ्यायची, ऑल दिस डिपेंड अपॉन दिस डायमेन्शनल अनालिसिस. म्हणून सेकंड ऍप्लिकेशन आपण जे स्टडी करतोय ते आहे की वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी मधलं डिफरंट फिजिकल क्वांटिटी मध्ये काय रिलेशन आहे, दे आर मल्टिप्लाय विथ इच अदर और डिवाइड असो रेशो मध्ये लिहायचं, हे सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. सो लेट सी हिअर, मी हे एक्झाम्पल घेतोय. नाउ हिअर वी नो हिअर कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी, कुठल्याही बॉडीची जर कायनेटिक एनर्जी घेतली, डिपेंड अपॉन इट्स मास, म्हणजे त्या बॉडीचं मास अँड व्हेलॉसिटी. See, the kinetic energy of a body is depend upon mass and velocity. So see here in the title I told you related physical quantity. Related physical quantity म्हणजे काय? इथं मी हे स्टेटमेंट लिहिलंय. According to this statement, kinetic energy, mass and velocity these are related with each other. म्हणजे या तिघा जर एकमेकांशी रिलेटेड आहे तर यातलं रिलेशन आपण इथं फाइंड आउट करू शकतो. So kinetic energy of a body depend upon its mass and velocity. So this statement is given in the example, in the question. जो क्वेश्चन या टॉपिक वर विचारला जाईल त्याच्यावर हे इक्वेशन, त्याच्यामध्ये हे डिपेंडन्स स्टेटमेंट दिलेलं राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल की कोणती क्वांटिटी कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड आहे. जसं इथं दिलंय की कायनेटिक एनर्जी इज डिपेंड अपॉन मास अँड वेलॉसिटी, बरोबर? सो हिअर देअरफॉर वी कॅन राईट. मग हे जे डिपेंडंट क्वांटिटी दिल्या, ज्या रिलेटेड क्वांटिटी दिल्या, त्याच्यावरनं मी मॅथमॅटिकल इक्वेशन कसं लिहितो बघा. सो फ्रॉम दिस वी कॅन राईट कायनेटिक एनर्जी डिपेंड आहे, इट मीन्स दॅट इट इज प्रपोर्शनल. कायनेटिक एनर्जी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू m⁻⁴ v⁻y. Kinetic energy is directly proportional to m⁻⁴ and v⁻y. Now don't, so I write the dependence relation from this. These three are related to each other. Now by using dimensional analysis we have to find out the value of x and y there, and we know the formula. But in this case we know the relation that kinetic energy, we know the relation kinetic energy is depend upon mass and velocity. We know the formula 1/2 mv². So here we know the value of x is 1 or 2, but now here we have to derive that value by using dimensional analysis. मी मुद्दामून एक असा फॅमिलियर फॉर्म्युला घेतला की जो आपल्याला माहिती असेल, म्हणजे येणारा आउटपुट बरोबर येतंय की नाही तेही तुम्हाला कळेल. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू proportional to m⁻⁴ v⁻y. Now in the next step what we have to do, we have to remove this proportionality sign. या proportionality sign च्या ऐवजी इक्वल टू लिहायचा and take a constant k which is m⁻⁴ v⁻y. बरोबर? Now here this is the statement. So here give it equation number 1.
या डिपेंडन्स स्टेटमेंट वरनं मी हे मिळवलं. नाउ इन द नेक्स्ट स्टेप, सी those quantities are present there in the equation 1. We have to find out the dimensions of each quantity there. So first quantity, kinetic energy. So I write here dimensions of kinetic energy is equal. मग कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स जर लर्न असतील तर तुम्ही डिरेक्टली लिहू शकतात. m raised to 1, L raised to 2, T raised to minus 2. These are the dimensions of kinetic energy. Then dimensions of mass. दूसरी क्वांटिटी कोणती? मास आहे. सो डायमेन्शन्स ऑफ मास आर m raised to 0, m raised to 1, L raised to 0, T raised to 0. Now third one, next quantity is what? Velocity there. So I write here dimensions of velocity, because the third quantity is velocity. Here I write the dimensions m raised to 0, L raised to 1, T raised to minus 2. Okay. Now here one remaining k. So here what I write, I told you already in the last lecture, k is constant. K is what? Constant. So it has no dimensions. K काय? K constant आहे आणि कॉन्स्टंटला डायमेन्शन्स नसतात, हे आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलंय. सो इट हॅज नो डायमेन्शन्स देअर. मग जेवढ्या टर्म, जेवढ्या क्वांटिटी इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 1 मध्ये आहेत, त्या सगळ्यांचे डायमेन्शन्स आपण मिळवले. नाउ पुट द डायमेन्शन्स इन द इक्वेशन 1. सो हाऊ आय राईट? सी फर्स्ट काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, मग जी क्वांटिटी जिथं असेल रिप्लेस दॅट क्वांटिटी विथ इट्स डायमेन्शन. सो आय राईट द डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी m raised to 1, L raised to 2, T raised to minus 2 is equal to, k has no dimension. So here k काही आवश्यकता नाही, कारण डायमेन्शनल मध्ये आपण पुट करतोय. सो k has no dimension, so no need to write here. So m raised to 1, L raised to 2, T raised to minus 2. Then dimensions of mass are m raised to 1, L raised to 0, T raised to 0. But see, the power of mass is x, so I write here, I give the power x here into velocity चे dimensions m raised to 0, L raised to 1, T raised to minus 1 bracket raised to y. Now see, here I use one formula for indices, one rule for indices. Indices चे here I use two rule actually, which are, see here मी वेगळ्या कलरने लिहितो कारण ते रूल आहे. दॅट इज नॉट द पार्ट ऑफ एक्झाम्पल विच वी हॅव टू राईट. जे आन्सर मध्ये लिहायचा तो पार्ट नाहीये म्हणून मी रेड कलरने लिहितो. इट इज जस्ट फॉर युअर नॉलेज की मी हे स्टेप कशा लिहिणार आहे. सी, इफ ए इंटू बी रेस टू एक्स, जर असं असेल मल्टिप्लिकेशन, दोघां बेसचे मल्टिप्लिकेशन, नंबरचे मल्टिप्लिकेशन आणि ब्रॅकेटला पॉवर असेल, देन वी राईट a raised to x into b raised to x. म्हणजे a into b raised to x च्या ऐवजी आपण लिहू शकतो a raised to x, b raised to x. Now in another rule, हा एक रूल आपण घेणार. नाउ a raised to m raised to n, ब्रॅकेटची पॉवर असेल, देन a is equal to m into n. या दोन इंडायसेसच्या रूलचा यूज मी या ठिकाणी सिम्प्लिफाय करण्यासाठी करणार आहे. अँड हिअर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. सो सी हाऊ. सो इन द नेक्स्ट स्टेप, दिस LHS as it is, m raised to 1, L raised to 2, T raised to minus 2 is equal to. Now here, now what is the first rule says? That first rule says that the powers are distributed to all the terms in the given equation, in the given bracket. मग इथं जर मी प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करेल आणि पॉवरची पॉवर असेल तर मल्टिप्लाय करायची. सो व्हॉट आय गेट? सी, m raised to
1 रेस टू एक्स आहे म्हणजे काय होईल m रेस टू 1 इंटू एक्स एक्स l रेस टू 0 t रेस टू 0 इन अनदर ब्रॅकेट y सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट होईल आणि पॉवरचे मल्टिप्लिकेशन होईल सो m रेस टू 0 0 इंटू y 0 l रेस टू y t रेस टू मायनस 1 बरोबर. So here I get this term. So let's simplify it. Again I use the rule of indices. If the base is same and product of two base is there, then we add the power. So again this term as it is m raised to 1 l raised to 2 t raised to minus 2 is equal in bracket. So m raised to, now base is same m power multiplication power चे addition होईल x plus 0 x is there l 0 plus y is there t 0 minus y is there. So we get this value. Now here what I write here, see, by comparing the powers of m, l and t we get. Now here just we have to compare the powers of m, l, t we get. So if I compare the power of m, here m raised to 1, that is m raised to 1 is equal to m raised to x. So here we can easily write x is equal to 1 from this. Now here l and t both have the same power, so I write these three. L square is equal to l raised to y. Therefore we write y is equal to 2. This is the equation. Now third, t raised to minus 2 is equal to t raised to minus y. So minus y is equal to minus 2 and hence y is equal to 2 there. So this is again. So here we get x is equal to 1 and y is equal to 2. Now put, here what I write, see, put the value of x and y in equation 1. So I put the value of x and y in equation 1. What we get? So when I put the value of x and y in equation 1 we get, see, what is the equation? Kinetic energy is equal to k into m raised to 1 because x is equal to 1 and v raised to y is equal to 2. So we get the value kinetic energy is equal to k into m raised to 1 v raised to 2. Now here, but you see k, I told you what is k? K is constant and it has no dimensions. So here I write the value of k is not determined by dimensional analysis because k has no dimensions. जर k ला डायमेन्शन्स असते, जर कॉन्स्टंटच्या डायमेन्शन्स असते तर आपण त्याची व्हॅल्यू डिटरमाइन करू शकलो असतो. बट हियर द व्हॅल्यू ऑफ k इज नॉट डिटरमाइंड बाय डायमेन्शनल अनालिसिस बिकॉज द रिझन इज बिकॉज इट हॅज नो डायमेन्शन्स. बरोबर. सो मग k ची व्हॅल्यू कशी काढणार? सो द व्हॅल्यू ऑफ k, we can find out the value of k experimentally, and experimentally we get the value of k as 1 by 2. So therefore if I put the k is equal to 1 by 2, आता see, एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की you think where is the k, how the k is determined? The process of determining k is depend upon experiment.
experiment, number of experiments are repeated there, and the value of k is decided experimentally. So how we can derive the value of k, or which experiment we have to perform, that is not given here. But here the value of k experimentally decided that k is equal to 1 by 2, and that value of k is taken here, and here the k is 1 by 2. So if I put that value, then we get kinetic energy is equal to 1 upon 2 mv square. So this is the second, according to the second application of dimensional analysis, we derive the relation between the three related physical quantity. Kinetic energy is equal to 1 by 2 mv square. So see today. So here what is important? First thing, the value of constant. If you know the value of constant, then write it in the formula. Otherwise you can write only up to this step. या स्टेप पर्यंत लिहिलं, के ची व्हॅल्यू माहिती असेल तर पुट करायची, माहिती नसेल तर पुट नाही केलं तरी चालेल. बट बऱ्याच वेळेस शो दॅटचा क्वेश्चन येतो. मीन्स हाऊ द क्वेश्चन इज आस्क्ड ऑन दिस टॉपिक, शो दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी इफ, असा क्वेश्चन आहे, इफ द कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी इज डिपेंड अपॉन इट्स मास अँड व्हेलॉसिटी, देन शो दॅट the kinetic energy is equal to 1 upon 2 mv square dimensionally. So here you know the value of k. म्हणजे जिथं शो दॅटचा क्वेश्चन आला तर तिथं तुम्हाला माहिती असेल. किंवा जर क्वेश्चन असा विचारला गेला की डिराइव्ह द रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी, मास अँड व्हेलॉसिटी इफ द कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी इज डिपेंड अपॉन इट्स मास अँड व्हेलॉसिटी, म्हणजे क्वेश्चन या प्रकारे आला की ज्यामध्ये के ची व्हॅल्यू दिलेली नसेल तरी काही अडचण नाही, तुम्हाला के ची व्हॅल्यू नाही पुट केली तरी चालेल. यू राईट द आन्सर अप टू दिस स्टेप ओनली. यू गेट द फुल क्रेडिट फॉर दिस स्टेप. अँड यू नो, इफ यू नो द व्हॅल्यू ऑफ के, देन राईट. जर तुम्हाला के ची व्हॅल्यू माहिती आहे, जर फॉर्म्युला फॅमिलियर आहे, तर तुम्ही पुट करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल बघा, टेक्स्टबुक मध्ये जे सॉल्व्ह करून दिलाय तिथं फॉर्म्युला जो घेतलाय तो पिरियडिक टाइम म्हणजे टाइमचा आहे. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L upon G. Okay, so here what is the value of k? The value of k is 2 pi. So if that value is given in the example, then you put it. Otherwise you can write it t is equal to k under root L upon G. असंही तुम्ही लिहिलं, then also you get the full credit. पण जर व्हॅल्यू दिलेली असेल तर तुम्हाला ती व्हॅल्यू पुट करावी लागेल. जर तुम्हाला के ची व्हॅल्यू दिली आहे आणि तुम्ही के ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये लिहिली नसेल, पुट केली नसेल, तर तुम्हाला फुल क्रेडिट मिळणार नाही. ओके, सो दिस इज द टू ऍप्लिकेशन. टुडे वी लर्न अबाउट द टू ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. या डायमेन्शनल अनालिसिस वरचं एक तिसरं ऍप्लिकेशन बाकी आहे जे आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. पण तोपर्यंत याच्यावरचे वेगवेगळे एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेले असतील तर तुम्ही ते एक्झाम्पल, अनसॉल्व्ड मधले असतील तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून ठेवा, कारण त्याच्याशिवाय प्रॅक्टिस होणार नाही. आणि पुढचा एक क्वेश्चन येतो की क्वेश्चन आन्सर कसं लिहायचं, तर तुम्हाला हे सरळ मी ज्या स्टेप मध्ये दिलंय त्या स्टेप मध्ये तुम्हाला आन्सर लिहावं लागेल. काही जणांनी नोट्स बद्दलही विचारलं. तुमच्याकडे बोर्डने दिलेलं टेक्स्टबुकच तुमच्या नोट्स त्याच्यामध्ये नोट्स प्रमाणे दिलंय, तुम्ही तेही रेफर करू शकता. बोर्डचं टेक्स्टबुक आहे ते रेफर केलं तरी चालेल. सो काही अडचण असेल तर मला कमेंट मध्ये तुम्ही मेसेज टाकू शकतात, किंवा तुम्हाला जर काही अडचण व्हिडिओमध्ये काही क्लिअरिटी येत नसेल तर तसंही मला अपडेट करा की व्हिडिओ क्लिअर येतात की नाही, समजतंय की नाही, तेही अपडेट करा. आणि जर वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनलवर बरेचसे व्हिडिओ इतरही आहेत जे माझ्या लेक्चर नसताना कॉलेजचे लेक्चर लिमिटेड एक एक चॅप्टर मिळणार आहे. सो मी हे चॅप्टर शिकवतोय, पुढचं चॅप्टर दुसरे टीचर शिकवतील. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायचे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. थँक्यू.